प्रेम म्हणजे काय, जर आता मी इथे विचारलं, प्रत्येकाकडनं काही ना काही वेगवेगळे डेफिनेशन. येस, चॅटबॉक्स मध्ये प्रत्येकाला लिहायचंय की, आणि जे युट्यूबवर अटेंड करतायत त्यांना कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय प्रेम म्हणजे काय, तुमची डेफिनेशन काय. कोणाला काय वाटतं प्रेम म्हणजे काय, माझ्याशी प्रेमानं बोललं तर मग प्रेम वाटतं. येस, चांगले शब्द वापरले, चांगला टोन वापरला तर त्यांना वाटतं येस माझ्यावर प्रेम करतात. येस, जसं चॅटबॉक्स मध्ये सचिन समोर अनकंडिशनल केअर. बघ, आता अनकंडिशनल केअर हे किती सब्जेक्टिव्ह आहे बघा. प्रत्येकाचं त्या शब्दाची डेफिनेशनच वेगळी आहे प्रेमाची. प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे. आता अनकंडिशनल केअर, केअर म्हणजे नेमकं काय. पण आता जर मी इथे विचारलं सगळ्यांना केअर म्हणजे काय, कोणी म्हणेल की हा मला टाइम टू टाइम जेवायला दिलं, हा म्हणजे माझी काळजी घेतलं असं. काहींना वाटेल की काळजी म्हणजे काय, की मला माझ्या कामात मदत केलं तर माझी केअर केली असं वाटेल. म्हणजे केअर ह्या शब्दाबद्दल, अनकंडिशनल केअर जे सरांनी आता शब्द सांगितला त्या शब्दाबद्दल पण किती सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, की प्रत्येकाच्या मनात त्याची डेफिनेशनच वेगवेगळी आहे. तर तुमची डेफिनेशन काय प्रेमाची, प्रेम म्हणजे काय, सब्जेक्टिव्ह आहे. प्रत्येकाचं जे आहे प्रेम, तुम्हाला तुमची डेफिनेशन तर माहित पाहिजे. इथं लिहायला सांगतो याचा अर्थ काय, की तुम्हाला तर माहिती व्हावं ऍटलीस्ट तुमची डेफिनेशन काय. येस, थिंक करायचं आणि चॅटबॉक्स मध्ये लिहायचंय की तुम्हाला तुमची प्रेमाची डेफिनेशन नेमकी काय आहे. येस. येस, अश्विनी मॅडम म्हणते स्वतःशी चांगले वागणे. सचिन सर म्हणते अनकंडिशनल केअर. ओके. पूजा देसाई मॅडम म्हणते डोंट फील लोनली. ओके, लोनली फील होऊ नये. ओके मॅडम, मी असं सांगू शकतो मॅडम की देसाई मॅडम की काय नको ही भीती आहे, काय पाहिजे ते जगणं आहे. तुम्ही म्हणता की मला लोनली फील करायचं नाही, मला लोनली फील करायचं नाही. तर याबद्दल ज्यांना असं वाटतं की जे नाही या गोष्टीबद्दल बोलते, आपल्या मनामध्ये नाही शब्दाचं चित्र तयार होत नाही. म्हणजे काय, आता जेव्हा मी इथं असं म्हणतोय की सपोज मी आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तुम्ही बघताय की हा एक मार्कर पेन बघताय. येस, दिसतंय सगळ्यांना मार्कर पेन. येस. तर हा कुठल्या कलरचा आहे पाहून घ्या. येस, तो पण कोणत्या कलरचा आहे, कलर इथला बघताय कोणत्या कलरचा आहे. येस, ब्ल्यू कलरचा आहे, व्हाईट कलरचा आहे, पाहून घ्या नीट. आता मी तुम्हाला सगळ्यांना इथं सांगतो डोळे बंद करायचे आणि इथं हा जो मार्कर मी तुम्हाला दाखवलाय, हा मार्कर कसा दिसतो ह्याचं चित्र मनामध्ये पाहायचं नाही. हा मार्कर ह्याचं टोपण ब्ल्यू कलरचं आहे ते पाहायचं नाहीये. या मार्करचं टोपण जे आहे टोपण ब्ल्यू कलरचं आहे पाहायचं नाहीये. मार्कर जो आहे व्हाईट कलरचं आहे ते मनामध्ये त्याचं चित्र पाहायचं नाही. येस, मार्कर कसा दिसतोय, मी जे आता तुम्हाला ब्ल्यू कलरचा मार्कर दाखवला तर तो कसा दिसतोय त्याचं चित्र मनामध्ये पाहायचं नाही. या मार्करचं चित्र मनामध्ये पाहायचं नाही. डोळे बंद करा आणि मी जे सांगतो इन्स्ट्रक्शन फॉलो करा. की हे जे मी मार्कर दाखवतोय ब्ल्यू कलरचा जो मार्कर आहे, तर हा मार्कर कसा दिसतोय याचं चित्र मनामध्ये पाहायचं नाही. ब्ल्यू कलरचं टोपण आहे, व्हाईट कलरचं मार्कर, व्हाईट कलर आहे त्याची बॉडी, तर ह्याचं चित्र मनामध्ये पाहायचं नाही. काय होतंय. येस, डोळे उघडा, अनम्यूट करून सांगा. पूजा देसाई मॅडम म्हणतात की तेच पिक्चर दिसतंय, सेम चित्र दिसत आहे. ओंकार सर म्हणतात म्हणजे काय. आता जेव्हा पूजा मॅडम तुम्ही म्हणला की प्रेमाची डेफिनेशन काय, की मला डोंट फील लोनली, मला लोनली फील करायचं नाहीये. लोनली फील करायचं नाही. लोनली फीलच इमेज येणार, लोनली फील व्हायला चालू होईल. पाहिजे काय तुम्हाला. आर आर म्हणून जे आहेत ते म्हणतात हॅपीनेस म्हणजे प्रेम. ओके, किती वेग आहे बघा. किती म्हणजे कळत नाहीये नेमकं की प्रेम म्हणजे नेमकं काय. प्रत्येकाला एका शब्दाबद्दलच किती डेफिनेशन्स आहेत. अनु मॅडम आहेत केअर फॉर इमोशन्स. ओके. भावनांची कदर करणं. ओके. देसाई मॅडम म्हणते स्टेइंग टुगेदर विथ अंडरस्टँडिंग इन एव्हरी अप अँड डाऊन अँड फिलिंग सेफ इन एव्हरी सिच्युएशन. खूप छान पूजा मॅडम. व्हेरी गुड. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रेमाबद्दल विचार करताय तेव्हा हीच डेफिनेशन विचार करा. खूप छान. की नेमकं तुम्हाला काय वाटतंय प्रेम म्हणजे. ऍटलीस्ट तुम्हाला माहित पाहिजे की तुमची प्रेमाची डेफिनेशन काय, कारण की माहितच नाहीये तर मग कसं आहे आतमध्ये, फक्त आपण त्याला काय करतोय शब्दांकन करतोय, शब्दांमध्ये आणतोय एक्झॅक्टली प्रेम म्हणजे काय. तर प्रेमाबद्दल आपण बघितलं, कारण की हे किती सब्जेक्टिव्ह आहे बघा, की प्रत्येकाच्या मनात डेफिनेशन वेगळे आहे आणि एक शब्द घेतलं त्याच्या आतमध्ये प्रत्येकाला जर विचारलं खरंच याची आपुलकी म्हणजे काय, जसं की आता एकाने सांगितलं प्रेम म्हणजे आपुलकी, आपलेपणाची भावना. आता आपलेपणाची भावना म्हणजे काय, इथं असलेल्या सगळ्यांना जर मी विचारलं आपलेपणाची भावना म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी लिहिल. म्हणजे प्रत्येकाच्या मनात आपलेपणाची भावना याबद्दल पण वेगळी डेफिनेशन आहे. म्हणून तर प्रेमामध्ये एवढं कन्फ्युजन आहे. प्रेम आहे, पण प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याला आपण शब्दांमध्ये आणतोय, की जेणेकरून आपण व्यवस्थित कम्युनिकेट करू शकतो. येस, खूप छान. येस. तर आपण आता पीपीटीकडे येतोय. येस, आणि बघतोय, की सेल्फ लव्ह म्हणजे काय? हे समजण्या अगोदर सेल्फ लव्ह म्हणजे काय नाही, ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. की त्याबद्दल गैरसमज जे आहेत, ते गैरसमज आपण दूर करूया. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वार्थीपणा नाही, पहिली गोष्ट. पहिल्यांदा बऱ्याच जणांना काय वाटतंय, की अरे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा आहे. फक्त स्वतःचाच विचार करताय काय? सेल्फिश आहे का? तर सगळ्यात पहिली गोष्ट सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थीपणा नाही. हे क्लिअर डोक्यात ठेवा. अहंकार नाही बरं काय. इगो देखील नाहीये. मीच बरोबर असं देखील नाहीये. येस.
आणि इतरांकडे दुर्लक्ष. बऱ्याच जणांना वाटतं अरे सेल्फ लव्ह म्हणजे काय स्वतःचा विचार करायचं, इतरांकडे दुर्लक्ष करायचं का? असं पण नाहीये. मग आहे काय नेमकं? तर सेल्फ लव्ह म्हणजे काय? हेल्दी रिलेशनशिप विथ युअरसेल्फ. तुमचं तुमच्या स्वतःसोबतचं रिलेशन, दॅट इज हेल्दी रिलेशन. ते तुमचं रिलेशन किती हेल्दी आहे? तुम्ही स्वतःशी, स्वतःबद्दल, स्वतःच्या मनात काय बोलताय? मी सांगतो तुम्हाला इथं असलेल्या सगळ्यांना, आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त बोलतो कोणाशी? येस, आपल्या पार्टनरशी तर बोलतो, फॅमिली मेंबरशी बोलतो, पण त्याहीपेक्षा जास्त आपण आपल्या आयुष्यात स्वतःशी जास्त बोलतोय. येस, आपल्या स्वतःशी इतकं बोलतोय कंटिन्यू. आता हे ऐकत असताना पण तुम्ही मनात स्वतःशी काही ना काही बोलत आहात. मग स्वतःशी बोलताना तुमचं स्वतःसोबतचं रिलेशन कसं आहे? स्वतःला तुम्ही जस्टिस देताय का? स्वतःला न्याय देताय का? स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलताय का? स्वतःवर खरंच प्रेम करताय का? स्वतःला का टोमणेच मारताय, मी असंच आहे, मी तसंच आहे, मला जमतच नाही. का नावं ठेवताय? स्वतःलाच क्रिटिसाइज करताय. की समोरच्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी एवढी आपल्याला नावं ठेवली नाही, आपणच आपल्या मनात स्वतःला कितीदा म्हणतो. समोरच्या माणसाने एकदा, दोनदा, चारदा बोललं असेल, "अरे, हे कळत नाही का? असं नाही का? अक्कल नाही, बिंडोक." काही ना काही बोललेलं असेल, काही ना काही अपशब्द असेल, ज्याने तुम्हाला हर्ट झालं असेल. पण ते किती वेळा बोलले? 2दा, 4दा, 10दा बोलला असेल समोरच्या व्यक्तीने. इथं मनामध्ये किती वेळा बोलले तुम्ही? 10,000 वेळा बोललेला आहे. कोणी-कोणी त्याच्यापेक्षा जास्त वेळा. म्हणजे सगळ्यात जास्त त्रास स्वतःला कोणी करून दिलेला आहे? खरंच स्वतःवर प्रेम करताय का? स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. येस. तर आपण पहिल्यांदा समजून तर प्रेम म्हणजे काय नाही, हे आपण व्यवस्थित समजून घेतलं. आता आपण पुढे जाणार आहोत, की नेमकं सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय? स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? त्याला आपण व्यवस्थित समजून घेऊया. कारण की त्याची डेफिनेशन जेवढी क्लिअर असेल शब्दांमध्ये, तेवढं आपल्याला स्वतःवर प्रेम करणं सोपं जाईल. त्याची डेफिनेशन आपण समजू. येस, स्क्रीनवर आपण पाहतोय परत एकदा सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय? सेल्फ लव्हची एक सोपी, साधी, सरळ, सिंपल व्याख्या मी करतो. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे, की स्वतःला स्वीकारणे. येस, स्वतःला स्वीकारणे. स्वतःला स्वीकारणे म्हणजे काय? की तुम्ही जसे आहात तसे. म्हणजे तुम्हाला देवानं जसं शरीर दिलंय तसं. जो कुठला कलर आहे, जाड आहे, बारीक आहे, जसं आहे तसं. ॲज इट इज. तुम्ही स्वतःला खरंच कितपत स्वीकारताय? स्वतःला विचारा. तुम्ही स्वतःला ॲज इट इज जसं आहे तसं स्वीकारताय. हां, माझे केस असे आहेत, मी दिसायला असं आहे, मी जाड आहे, बारीक आहे, कलर असा आहे, मी या ठिकाणी आहे. जसं आहे जर्रा पण बदल नको. जसं आहे तसं ॲज इट इज स्वीकारताय. त्याला म्हणतात येस. की शरीराबद्दल आपण आपल्या शरीराला पहिल्यांदा स्वीकारतो. कारण की शरीर हे दिसतं पहिल्यांदा. येस. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःला जसं आहे तसं फर्स्ट ऑफ ऑल स्वीकारणं. येस. त्यानंतर पुढे येतोय आपण. पुढच्या पार्टमध्ये आपण बघतोय की स्वतःला स्वीकारणे, त्यानंतर आहे स्वतःचा आदर करणे. येस. स्वतःचा आदर करणे. स्वतःला स्वीकारणे जसं आहे आणि मग त्यानंतर आहे की स्वतःचा आदर करणे. तुम्ही बघा स्वतःचा आदर करणं, मनातल्या मनात स्वतःचा आदर करणं कुठल्याही गोष्टीबद्दल. कुठल्याही गोष्टीबद्दल, कुठल्याही कामाबद्दल म्हणा, की स्वतःचा जसं आपण बघतोय लहानपणापासून आपल्याला शिकवलंय, की मोठ्यांचा रिस्पेक्ट करा, यांचा रिस्पेक्ट करा, आदर करा. ऑब्व्हियसली आपण सगळ्यांनी ते शिकलंय. पण आपण आपल्या मनामध्ये स्वतःचा आदर करतोय का? स्वतःच्या भावनांचा आदर करतोय का? स्वतःला रिस्पेक्ट देतोय का? समोरचा देतोय न देतोय ते नंतरची गोष्ट आहे. पण पहिला मनातल्या मनात स्वतःला तरी देताय का? स्वतःला व्हॅल्यू देताय का मनातल्या मनात? स्वतःला प्रश्न विचारा. येस. त्यानंतर आहे सेल्फ लव्ह म्हणजे काय? की स्वतःची काळजी घेणे. काळजी घेणे म्हणजे नेमकं काय? की शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या खरंच स्वतःची केअर करणे. माझ्या भावना काय आहेत? माझ्या गरजा काय आहेत? त्यानुसार स्वतःची काळजी. स्वतःशी प्रेमाने बोलणे. येस. स्वतःशी प्रेमाने बोलताय? का असं चाललंय उगाच नुसतं नॉर्मल बोलणं? हां, हे असंच आहे. मला आता करावं, हे करावं. काही ना काय स्वतःशी. खरंच स्वतःशी प्रेमाने बोलताय का? नाही बोलत असाल काही हरकत नाही. आजपासून बोलायला सुरुवात करा. स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःच्या डोक्यावरून हात ठेवा. स्वतःला प्रेम करा. स्वतःला लाड खूप गरजेचं आहे. येस. त्यानंतर स्वतःला दोष देत न बसणे. येस. स्वतःला दोष देत बसला तर प्रेम नाहीये. काही जण चूक झाली, तर स्वतःलाच दोष देत बसतात. म्हणजे काय? एक फॉर्म्युला जर बघितला आपण सेल्फ लव्हचा, स्वतःला एक्सेप्ट करताय. एक्सेप्टन्स प्लस रिस्पेक्ट प्लस केअर दॅट इज आपण म्हणूया सेल्फ लव्ह.